2024मध्ये आंध्र प्रदेशची झालेली विधानसभा निवडणूक बीजेपी पार्टीने चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वात आंध्र प्रदेशात धडकेबाज असा विजय मिळवला। एनडीएने 175 सीटपैकी 164 ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणले। यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चंद्रबाबू नायडू यांनी शपथ घेतली। पण आता तब्बल 2 वर्षांनी विधानसभा निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली। या निवडणुकीत मतदानावेळी मोठा घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत। तब्बल 52 लाख मतदान मध्यरात्रीनंतर झाले। धक्कादायक बाब म्हणजे दर 20 सेकंदाला एक मत नोंदवले गेले। यामुळेच या निवडणुकीत चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत स्पष्ट मिळाले। एका पत्रकार परिषदेत हे आरोप अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी केलेत व ते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आहेत। परकला प्रभाकर यांच्या मते रात्री 8 वाजता निवडणूक आयोगाने 68.12% मतदानाचा आकडा सांगितला। मात्र रात्री 11:15 वाजता या आकडेवारीत मोठी वाढ होऊन ती 76.50% करण्यात आली व 4 दिवसानंतर जो अंतिम आकडा जाहीर झाला 81.79% पर्यंत पोहोचला होता, ज्यामुळे यावर आधीच संशय व्यक्त केला होता।